हे ना प्लॉटचं काम उरकायचं बघा लवकर बघ. काय मग हिरो झालं मनासारखं? म्हणजे अरे तुझा बाप किती ईर्षेल पेटलाय. तो जर असाच आडून राहिला ना मला विलन व्हावं लागेल. त्यांचं काय तवं एवढं, मी आहे ना तुझ्या संग. अरे तू अशी जॉब वाली मी असा पोरगा. जसं तुला राजी केलं तसं सासऱ्यांना पण राजी करावंच लागेल ना. केला प्रयत्न तर ते पण होईल. मला एक विचारायचंय, तुला एवढं प्रेम माझ्यावर कसं काय झालं? आम्हा मुलींना एक क्षण आणि एक झलक खूप झाली प्रेमात पडायला. अजून बास की, अजून किती पाहिजे? यापेक्षा जास्त विचारू नकोस. राहिलं. आज नाही नेणार का कडक चहा प्यायला? चल पाच तू. आलो रे. बॉबे या तुकारामचे अजून कमिशन आलेलं नाही. आणि संख्या तुला लावलं होतं ना त्या सर्जरावचं घ्यायला. गेलतो ना, बोलला होता देतो म्हणून. हो, त्या तुकारामच्या पुरीचं लग्न आले त्यामुळे म्हटलं कशाला मागे लागायचं एवढं. त्याचं नाही, त्याचं काय लग्न करतोय? कामच चाललंय. बोल ना. मी आज पहिल्यांदा काहीतरी केलंय माझ्या हाताने, शिरा. म्हणलं तुला द्यावं, बघ खाऊन कसा झालाय. शिरा म्हणजे ना आमच्या भाऊला खूप आवडतो बघा. तुम्हाला कसं काय माहिती झालं वहिनी? माहितीये ना मला तुझ्याबद्दल. काय माहितीये का, कुठलंही काम करण्याआधी आम्ही भाऊला पाठवत नाही. आम्ही आधी स्वतः जातो आणि खात्री करून घेतो. तेव्हा कसं आहे, तुम्ही एवढा शिरा आणलाय, बरोबर आहे का नाही भाऊ? तू साडी कशी खूप छान दिसते रे. हाताला काही भाजलं वगैरे नाही ना? इथं काय इथं लागले? आलं वहिनी स्वयंपाक मस्त करते राव. आपली जेवायची सोय झाली म्हणता मग. सवय वहिनी जाताला. चव आहे. बघू बघू अजून थोडं बघू. हे बघ. नाही ना याच्यात बघू भाऊ. वा, काय शिरा बनवलाय वहिनी. भाऊ तुम्हाला याच्यात ठेवलंय बरं का, पोटभर खा. पर काय घेऊन येतं ना वहिनी पुढच्या वेळी? जे बनवल ते आणला. चालेल हो. नक्की आणा जबर का. आणि आम्ही इथं नसलो ना, ते गावातली टपरी तिथं ठेव जबर का. बॉबे भागलं ना तुझं. हा. जा आता. बघ काय तुझे मित्र किती ठेवलंय बघ तुला. मी माझ्या हाताने तुझ्यासाठी बनवलं होतं. ते माझे मित्र आहेत. मी बिनगोर झालोय आता. तू किती छान बनवलंय बघ. त्यांनी सगळं संपवलं. लग्नानंतर माझी काळजीच मिटली. आता तेवढं तरी खाऊन बघ तरी, सांग तरी कसं झालंय. छान झालंय. Thank you. तुझ्यासारखाच गोड आहे. संख्या बॉबे इकडे. काय भाऊ? हा बॉबे तो संकेत. हे माझे एकदम जिगरी. कसा वाटला शिरा? काय भारी बनवला होता. जबर मस्त. हे माझे एकदम जिगरीत. त्यांना कधीच काय म्हणायचं नाही. ठीक आहे. वहिनी माहितीये ना आम्हाला. आता पुढच्या वेळी ना वहिनींना बिर्याणी आणायला सांगू बरं का. मला चिकन. काय चाललंय बाई? शेंगा फोडते ना भाजीला. शेंगा फोडता वय. तयारी करून ठेवा लागते आधीच. अहो तुमच्या घरच्या शेंगा येतात, आम्हाला तरी एखादी कोणी द्या. त्याचे काय असतील पैसे देऊन टाकते मी. बरं घेऊन जा ना मग. का तुमच्या घरी माणसं आली, ते पुरीचं लग्न मोडलंय का काय? माझ्या कानावर आलं थोडं.
सोयरीक मोडून आबरू जायचं काम झाले. पोरगी ऐकत नाही. काय करावं या पोरीला? नाना नमस्ते. नमस्ते. मुलीने दाखला दिलता. हा रानू चहा आण रे 2 कप. काल पाहुणे आलते, काय झालं? पाहुणं सरकारी नोकरीत होता. लग्न पार जमत आलो होतं. गावातल्या नितीनने गोळ घातला. बर, जोपर्यंत तो आहे ना लग्नच होऊन देत नसतो. आता तर लय डोक्यात बसले. आमदाराची माझी ओळख आहे. मंत्रालयात जाऊन पोरीची बदलीच करून टाकतो. ते नितीनचा विषय सोडून द्यायचा. बर, तेवढाच एक पर्याय आहे. इथून लांब जा आणि चला चहा तिथंच पिऊ घरातच आपण. अहो काय झालं तुम्ही एवढे टेन्शन काय सांगू तुला, काल लग्न जमातून तो तमाशा झाला आणि का आज सगळ्या गावात बोबाटा झालाय. कसं जगायचं माणसाने. हो ना, मी पण बायांमध्ये गेले का बाया असं तसं बोलतात तिच्याबद्दल. मला असं वाटतं पोरीनीच जरा आपलं ऐकायला पाहिजे. कुठे येते? आहे की घरात. बोलो बरं तिला. आरती, ए आरती, इकडे जरा बाहेर. काय गाय? बाबा काय म्हणतात ऐक. आरती माझं ऐक. मी तुझं भाल्यासाठीच बघतोय. मी ज्या पोराशी लग्न कर म्हणतोय ती पोराशी तू लग्न कर. पण बाबा, माझं नितीनवर प्रेम आहे. तुला एवढं शिकवलंय, लहानाचं मोठं केलंय आणि तुला एवढं मोठं पदावर बसवलंय आणि तू म्हणते की माझं त्याच्यावर प्रेम आहे. किती येडेपणा आहे हा. आरती, तू आमचं ऐकणार नाही का? दे बरं मला वचन. खा आमची शपथ की आम्ही जे सांगल तेच तू ऐकशील. झालं ना तुझ्या मनासारखं?